एक मोठी बातमी। प्रसिद्ध गायक अदनान सामी यानं एक्सवर पोस्ट करून पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याची पोलखोल केली आहे। अझरबैजानच्या बाकूमध्ये जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काही पाकिस्तानी मुलं मला भेटली। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूपच नशीबवान आहात, अगदी सुयोग्य वेळी तुम्ही पाकिस्तान सोडलं। आम्हाला देखील पाकिस्तान सोडण्याची खूप इच्छा आहे। पाक सैन्याचा आम्ही तिरस्कार करतो, त्यांनी पाकिस्तानला बर्बाद केलंय। मी त्या युवकांना सांगितलं की हे मला आधीच माहिती होतं, त्यामुळेच मी पाकिस्तान सोडलं, असं ट्विट अदनान सामी यानं एक्सवर केलेला आहे। दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये टांगीमर्ग इथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणानं पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीमध्ये उडी मारली आणि यात त्याचा बुडून मृत्यू झालेला आहे। हा तरुण पाण्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतायत। दरम्यान पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलेलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 23 वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातील रहिवासी होता। एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय की इम्तियाजला शनिवारी टांगीमार्ग परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेलं जात होतं, मात्र पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठाव ठिकाणाकडे घेऊन जात होते। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीमध्ये उडी मारली, पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि यावेळी त्याचा बुडून मृत्यू झालाय। ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहे। त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय। या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। यातच आता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली। पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरातील 30 मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली, तर सीमावर्ती शहरात ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आली। ड्रिलचा एक भाग म्हणून अर्ध्या तासासाठी सर्व दिवे बंद करण्यात आले। रहिवाशांना देखील या काळात त्यांच्या घराबाहेर कोणतेही इन्व्हर्टर किंवा जनरेटर लाईट दिसू नयेत असे निर्देश देण्यात आले होते। रात्री 9 वाजता सायरन वाजल्यानंतर शहरातील सर्व दिवे बंद करण्यात आले आणि या सरावाचा मुख्य उद्देश हा युद्धादरम्यान ब्लॅकआउट प्रक्रिया योग्यपणे अंमलात आणणं हे होतं। एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री पाकिस्तान सैन्यानं जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अनेक भागात गोळीबार केला। कुपवाडा, बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला। मात्र पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं देखील त्यांना तात्काळ आणि समर्पक प्रत्युत्तर देत शत्रू पक्षाला ठोस संदेश दिलाय। पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकमध्ये वातावरण चांगलंच पेटलेलं आहे। त्याच दरम्यान आता पाककडून अशा प्रकारे एलओसीवर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आणि त्यामुळे वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे।